यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती. आपल्या देशात स्त्रीला देवीचं स्थान दिलं जातं, पण हे स्थान केवळ देव्हाऱ्यातच. प्रत्यक्षात काय? आमचे ते काही प्रॉपर्टीचे वाद काही मिटले नव्हते. माझ्या मिस्टरांमध्येच अचानक वारले, त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मी मुलांना घेऊन कुठे जाणार हा माझ्या डोळ्यापुढे प्रश्न होता. कुणी समजून घेतला नाही. जेवण वगैरे त्यांनी अक्षरशः म्हणजे आम्हाला बंदच केलं होतं. घरात जेवण वगैरे देत नव्हते. किचनमध्ये सुद्धा मला प्रवेश नव्हता. त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं. मुलगी 12वीला होती. अक्षरशः मी आई असून तिला म्हणजे 12वीच्या परीक्षेसाठी काही करू शकले नाही. तिला साधं जेवायला सुद्धा देऊ शकले नाही. आज 21व्या शतकात देखील भारतीय स्त्री स्वतंत्र आहे का? या स्वातंत्र्याची खरी व्याख्या काय? पुरुषांच्या वेशभूषेचे आणि वर्तणुकीचे अंधानुकरण की खरोखरीचं स्वावलंबन? केवळ वैचारिक स्वातंत्र्याच्या जोरावर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करणारी एखादी स्त्री असू शकेल? स्वतः परिस्थितीनं गांजलेलं असताना आपल्याप्रमाणे अडचणीत आलेल्या इतरांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची शक्ती देणं एखाद्या पुरुषालाही अवघड, मग एखादी स्त्री छे, केवळ अशक्य. पण अशक्यालाही शक्य करून दाखवणाऱ्या सावित्रीच्या लेकी इथंच आहेत. त्यातलंच एक उदाहरण बघायला मिळतं. पुण्या मुंबईत नाही, तर सोलापूर सारख्या विकसनशील शहरात. चंद्रिका चौहान. सोलापूर शहरातल्या सर्व पीडित अबलांचं सबलीकरण करणाऱ्या भाभी. सशक्तीकरण वर्ष आणि कागदी घोडे यावर विसंबून न राहता, कठीण परिस्थितीचा बाऊ न करता त्याची शक्ती बनवणारी खऱ्या अर्थानं स्वतंत्र ठरलेली आधुनिक स्त्री. एअर कंडिशन चेंबरमध्ये चहा बिस्किटं खात स्त्रियांच्या प्रॉब्लेमवर चर्चा करण्यापेक्षा भाभी या समस्यांना थेट सामोऱ्या जातात आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत नाहीत, तोडगा काढतातच. पण यावेळी डोळ्यासमोर असतं ते केवळ त्या समस्येमध्ये असलेल्या स्त्रीला बाहेर काढणं. पण कुठल्या उपकाराच्या ओझ्याखाली नाही, तर तिच्याच अंगच्या गुणांच्या आधारावर तिला स्वतःच्या पायावर उभं करून. उद्योगवर्धिनीने जेव्हा काम सुरू केलं तेव्हाच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं की आपल्याला फक्त महिलांच्या क्षेत्रात काम करायचं आहे. महिलानंतर त्याचे कुटुंब आले तर चालेल, पण पहिलं आमचं समोर असेल ते प्राधान्य महिलाला दिलं गेलं. चंद्रिका भाभींचे पती यांना हृदयविकाराचा झटका आला आणि घरातला कमावता हात थांबला. आर्थिक ओढग्रस्तीचं जिणं भाभींच्या परिवाराच्या नशिबी आलं. पण जिद्द आणि कष्टाची तयारी असलेल्या भाभींच्या करारी प्रकृतीला हे मानवणारं नव्हतं. त्यांनी श्रमे लक्ष्मीही प्रतिष्ठिता हे वचन आचरणात आणलं. आपल्या अंगीचं शिवणकामाचं कौशल्य त्यांनी वापरायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांची शिवणाची छोटी मोठी कामं करून त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. या सरणाऱ्या दुःखानं त्यांना एक वेगळी दृष्टी दिली आणि आजूबाजूला परिस्थितीनं गांजलेल्या अशा अनेक महिला त्यांना दिसल्या. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वेगळाच मार्ग शोधला. आमच्याकडे येणारी बाई अंगठाबहाद्दरही असेल, परिस्थितीची बिकटमधली असेल, विधवा असेल, परित्यक्ता असतील, एखाद वेळेला खूप सधन कुटुंबातनं कुठंतरी त्याच्यावर प्रघात झाला किंवा काही अडचणी आल्या तर त्याही महिलाच येतात आमच्याकडे. तर ह्या सगळ्या महिलांना तेव्हा लगेच काय देता येतं? जर ती अडचणीत आली आणि मी त्यांना म्हणलं की आपण फायलीचं आपण कारखाना काढू, तर ते उपयोगात नाही. तेव्हा तिला बाई म्हणलं की त्याच्या अंगात स्वयंपाक असतोच. म्हणून आम्ही केटरिंग आणि टेलरिंग या 2 गोष्टींमध्ये प्राधान्याने काम करतो. यातून अनेक महिलांचा व्यवसाय सुरू झाला. कित्येकदा याच्या आड आला आपला पुरुष प्रधान समाज आणि त्यामुळे कुटुंबातच संघर्ष निर्माण झाला. नवऱ्याने बाहेर पाठवत नव्हतं, मग काय करावं म्हणून भाभीने विचारलं. भाभीने माझ्या मिस्टराशी बोलले आणि मला बाहेर काढले आणि बाहेर काढून उठण्याचं सुरुवातीला मी चालू केले. उठण्यातून आज सुरुवातीला पाव किलो ते आजपर्यंत 7 वर्षात फक्त
2.5 क्विंटल माल मी विकते. बडीशेप एका किलोवरून सुरुवात केले ते आज महिन्याला 250 किलो माझा माल जातोय. ते पाऊचमध्ये काढले. ज्यावेळी माझं एक टाइमचं पोट भरत नव्हतं, आज मी 4 ते 5 लाखाचं वार्षिक उलाढाल करते. जसं हे काम वाढत होतं तसं या संस्थेची आणि चंद्रिका भाभींची कीर्ती सगळीकडे पसरायला लागली आणि आजपर्यंत दबून राहिलेल्या हुंदक्यांना वाट मिळाली. पण याच अश्रूंमधून फुले निर्माण करणारे हात आता त्यांच्या मागे उभे राहिले आणि मग त्यातून मिळणारा आत्मविश्वास आज नवीन पिढीला जगाचं क्षितिज खुलं करून देतो आहे. ज्यावेळेस मी उद्योग वर्धिनी संस्थेत आले त्यावेळेस मला सगळे म्हणजे आशेचे किरण दिसायला लागले, मार्ग मिळाला. मला पहिली कमाई म्हणून ज्यावेळेस तिथं 500 रुपये मिळाले ना, मला एवढा आनंद झाला की नाही, मी स्वतःच्या पायावर उभा राहून नक्कीच मुलांना घडवू शकेन. आणि आज मी त्यांच्यामुळे खूप कॉन्फिडन्सने स्वतःचं घर तयार केलं आहे. माझी मुलं आता खूप आनंदित आहेत आणि मला मुलीला इंजिनियर बनवायचं आहे. शिक्षण माझं झालं आहे इंजिनिअरिंग, बी इन्स्ट्रुमेंटेशन. उद्योगवर्धिनीच्या संपर्कात आले. त्यांचा आवाका मी बघितला, त्यांचं एकंदरीत काम बघितलं, तेव्हा माझ्यातले कलागुण मला असं वाटलं की मी काहीतरी करावं. आणि चंद्रिकाताईंचा बचत गटात मी सुद्धा इन्व्हॉल्व झाले. त्यांच्या उद्योगवर्धिनीची मी एक संचालिकाच आहे. मग आम्ही सर्व मिळून त्यांच्याकडे जे बेसिक शिकवलं जातं त्याच्यानंतरचं जे ॲडव्हान्स असतं, ज्याला बाहेर भरपूर प्रमाणात फी मोजली जाते, म्हणून आम्ही इथे अगदी नाममात्र फी घेऊन त्या मुलींना तशा तऱ्हेचं शिक्षित करून किंवा इंटरनॅशनल लेवलवर नेमकं काय चाललं आहे ते त्यांना त्याची इंट्रोडक्शन करून त्यांच्याकडनं तसं काम करून घेऊन त्यांना त्या प्रकारे प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करीत असतो आम्ही. जगणं अवघड करणारी ही परिस्थितीच जगण्याचा आत्मविश्वास देते. समजा एखादी स्त्री तुम्हाला केशकर्तनालयाच्या बाहेर ब्लेड्स आणि इतर कर्तन साहित्याची विक्री करताना दिसली तर? काही काळापूर्वी सोलापुरातील सर्व केशकर्तनकारांना असाच अनुभव आला. पण ती होती महाराष्ट्रातील एकमेव सलून चेअर उत्पादक असलेल्या उद्योजिकेची सुरुवात. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात पाय भक्कम रोवून उभ्या असलेल्या सुलोचनाबाईंना मुंबईच्या सॅटरडे क्लबकडून दिला जाणारा महिला दिनविशेष पुरस्कारही मिळाला आहे. असं म्हणतात की घरातली स्त्री शिकली की घरही शिकतं. म्हणजेच घराची प्रगती ही खऱ्या अर्थानं घरातल्या स्त्रीवर अवलंबून असते. जशा उद्योगवर्धिनीशी जोडल्या गेलेल्या महिला सक्षम व्हायला लागल्या, तसं भाभींच्या लक्षात आलं की महिलांप्रमाणेच अन्य काही असे घटक समाजात आहेत की ज्यांना आधार देणं गरजेचं आहे. आणि हे घटक म्हणजे सध्याच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब व्यवस्थेत अडगळ ठरणारे वृद्ध. या साऱ्यांसाठी करता येण्याजोगी एक सोपी गोष्ट होती, त्यांना 2 वेळचं जेवण पुरवणं, ते सुद्धा विनामूल्य. यावर चंद्रिका भाभींनी एक उपाय शोधला, डब्याचा. यातून स्वयंपाकाची कला अवगत असलेल्या महिलांना रोजगार मिळाला आणि अन्नापेक्षा प्रेमाला आसुसलेल्या वृद्धांना आपुलकीचा आहार. आणि या डब्यांची संख्या 100. एखाद्या चांगल्या कामाची खात्री पटली की मदतीचे हात आपोआप पुढे येतात. असेच चंद्रिका भाभींच्या या कामासाठी त्यांना स्टीलचे डबे मिळाले. आणि हा खारीचा वाटा इथेच थांबला नाही. रिक्षावाले काका हे डबे विनामूल्य सगळीकडे पोहोचवतात आणि या डब्यांची कव्हर्स परीट काका विनामूल्य धुवून देतात. महिलांची दुःख केवळ आर्थिक समस्यांवर संपत नाहीत. प्रदूषित प्रसार माध्यमं, फसवी आमिष आणि बळजबरी यातून अत्याचारित महिला गर्भवती होतात. पण समाजाची भीती आणि लोकापवाद मातृत्वावर मात करतो आणि या नवजात कोवळ्या अर्भकांना उघड्यावर टाकलं जातं. रस्त्यावर, मंदिरांच्या पायऱ्यांवर, हॉस्पिटलच्या दारात बेवारस. नुकताच जन्म झालेल्या त्या नकळत्या जीवाला जणू वाट पाहावी लागते अवेळी आणि अनाहूत मृत्यूची. ही समस्या चंद्रिका भाभींच्या लक्षात आली आणि त्यातूनच जन्म झाला या कोवळ्या जीवांवर आणि असल्यास त्यांच्या मातांवर संरक्षणाची आणि मायेची पाखर घालणाऱ्या पाखर संकुलाचा. आमच्या बाळांचा फॅमिली डॉक्टर सुद्धा आहे. ते सगळं त्यांचा चेकअप होतो.
चेकअप झाल्यानंतर जर बाळांचं काही आजार असेल तर ताबडतोब ट्रीटमेंट, आणि नसेल तर बाळांचा राजयोग सुरू होतो आणि इथून त्यांना जे आपल्या घरच्या बाळाला दिलं जातं तशा प्रकारे त्याची केअर केली जाते. एक जीव जाता कामा नाही ही काळजी आम्ही सगळ्यात जास्त घेतो आणि त्याच्यासाठी उद्योगवर्धिनी त्याला पायावर उभं करण्याचं काम करतं आणि बाळ सांभाळण्याचं काम आमच्या पाखर संकुलमध्ये होतं. या सगळ्या मुलांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देतानाही खूप विचार केला जातो. यात केवळ आपली जबाबदारी दुसऱ्यावर देणं इतका सोपा भाग नसतो, तर ती जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव असते. पैशाच्या आधारावर बाळ दिला जात नाहीये, पण त्या परिवारात बाळ सांभाळण्याची ताकद, म्हणजे ते जोडपं शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, त्या दोघांचा चेहऱ्याच्या अनुरूप आम्ही बाळ त्यांना दाखवतो. कारण ही भाजी मार्केट नाहीये की त्यांनी फिरावं, बाळ पसंत पडेल आणि ते बाळ द्यावं. समजा त्यांना बाळ पसंत नाही पडलं तर परत ते वेटिंगमध्ये येतात. उद्योगवर्धिनी ही संस्था नाही, तर एक खूप मोठं कुटुंब आहे. आणि चंद्रिका भाभी या कुटुंब प्रमुख आता तर सगळ्या शहरालाच त्यांचा आधार वाटायला लागला आहे. म्हणूनच प्रसूती असो अथवा मृत्यू, चंद्रिका भाभींना वेळी अवेळी हाक मारली जाते, अगदी हक्कानं. अनेक वेळेला रात्री किंवा पहाटे, सकाळी किंवा दुपारी कधीही जो फोन येतो तो तेवढ्यासाठी फोन येतो की एखाद वेळेला असेल तर बायको एकटीच आहे घरात आणि डिलेव्हरीला घेऊन जायचं आहे. मग त्याच्यासाठी फोन येतोय की भाभी आम्ही ग्रामीण भागातनं येणारी लोक असतील किंवा वस्तीतले, की सिव्हिलला आम्ही पोचतोय, तुम्ही पोचा. म्हणजे डिलेव्हरीला आम्ही घेऊन जायचंय. त्या बाईला फक्त आधार म्हणून नसतो, तेव्हा त्याचं बदलायला कपडे परकर सहित, ते बाळाला घेण्याचं कापड सहित आम्हाला इथून घेऊन जावं लागतं. कारण तिच्याकडे काहीच नसतं किंवा नवऱ्याची ती तयारी नसती, म्हणूनच तो आम्हाला फोन करतो. किंवा अनेक वेळेला असे रात्री बेरात्री किंवा लोक विचारायला येतात की आमच्याकडे मयतीचं करायला कुणी नाहीये, माझी बायको गेली आहे, माझ्या घरचं कुणी नाहीये, आम्हाला मुलं नाहीये, सुना नाहीये, तर तुम्ही आमच्याकडे माणसं पाठवणार का म्हणून. तर अशा वेळेला आम्हाला तेही काम करावं लागतं आणि तेव्हा आम्ही ही जबाबदारी की तेच आमच्या घरातलं कोणीतरी आहे असं समजून आम्ही तिथं जातो. त्यावेळेला आम्ही त्यांची मुलगी तरी असतो, सून तरी असतो, बहीण तरी असतो. नावापासूनच वर्धिष्णू असणारी ही उद्योगवर्धिनी आता सोलापूर शहरातल्या मातृशक्तीचं केंद्र बनली आहे. उद्योगवर्धिनीच्या विविध बचत गटाच्या माध्यमातून सुमारे 2000 महिला एकत्र आल्या. सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावाईन तुला, नवरा माझा दारू पितोय, दारू पिऊन. पण हे सगळं सोपं नव्हतं. महिलांना बचत गटासाठी घरातून बाहेर काढणं, एकत्र आणणं, रस्ता दाखव मला, त्यांचं प्रबोधन करणं आवश्यक होतं. प्रसंगी त्यासाठी पथनाट्यासारखं प्रभावी माध्यमही हाताळलं गेलं. अगं बाई, तुला माहित नाही उद्योगवर्धिनी आमची संस्था तुला माहिती आहे का? नाही. म्हणजे उद्योगवर्धिनी संस्था असं बायकांसाठी काम करते. असं वय त्याच्यात बचत गट करतीये, बचत करायला शिकवतीये, कामावर उभं करतीये. बचत गटात जाईन चांगली चांगली राहीन, बचत गटात जाईन चांगली चांगली राहीन, लई पैसा साठवीन, बँक मध्ये ठेवीन, देणार मात्र नाही. आणि आज या महिला संघटित होऊन व्यवसायातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा स्वाभिमानी प्रयत्न करीत आहेत. यातूनच रेशनिंगचं दुकान, शिवणकामाचं युनिट अशा विविध उद्योगांमधून या महिला स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या प्रयत्नांना आकाशही तोकडं पडू लागलं आहे. उद्योगवर्धिनीचा असाच एक हटके व्यवसाय चालू आहे, कडक आणि टिकाऊ भाकरीचा. ही कडक भाकरी म्हणजे कर्नाटकचं वैशिष्ट्य. ही भाकरी पौष्टिक आणि पाण्याचा अंश कमी असल्यानं साधारणतः 15 दिवस टिकणारी असते. हळूहळू प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या भाकरीबरोबर काहीतरी तोंडी लावणं सुद्धा मिळावं अशी मागणी वाढली आणि मग उद्योगवर्धिनीनं चटणी लोणचं याचंही उत्पादन सुरू केलं. एवढी लोकप्रियता मिळवलेल्या चंद्रिका भाभींकडे राजकीय प्रस्थांचं लक्ष गेलं नसतं तरच नवल. आणि अपेक्षेप्रमाणे भाभींना सलग 2 वेळा जनतेनं कौल दिला आणि त्या नगरसेविका झाल्याही. आम्हाला
जेव्हा कागदपत्र सबमिट करावी लागतात त्यावेळेस नगरसेविकेचे शिक्के लागतात, जे अटेस्टेशन लागतं. त्यांना भेटले, त्यांना सांगितलं मला असं असं अटेस्टेशन हवं आहे, त्यामुळे चला बसूयात. एक तिथं पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यावर बसलो, एक एक कागदपत्र देत गेलो आणि त्यांनी अटेस्टेशन केलं. खरं तर कागदांवर अटेस्टेशन केलं त्यांनी, पण त्यानंतर हृदयात अटेस्टेशन झालं. पण काम करताना त्यांच्या लक्षात आलं की एखाद्या विशिष्ट पक्षाचं लेबल लावलं की एरवी मदत करणारे काही हात मागे होत आहेत. डोळ्यासमोर एक नक्की होतं की मला सत्ता मिळाली आहे ते जनतेच्या हिताकरता. मग या सत्तेमुळे मूळच्या हेतूला बाधा येत असेल तर मला सत्ता नको. एवढ्या सुस्पष्ट विचारसरणीनं काम करणारी उद्योगवर्धिनी पुढे पुढे निश्चितच वाढणार आहे. म्हणूनच सोलापुरातील आर्थिक दुर्बलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 24 तासात 1,00,000 पोळ्या पुरवण्याचं आव्हान उद्योगवर्धिनी सहज पेलू शकते. चंद्रिका भाभींकडे पाहिलं की समाजातील समस्यांशी 10 हातांनी लढणाऱ्या दुर्गा दशप्रहरण धारिणीचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं. पीडितांच्या दुःखितांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांना सक्षम बनवणाऱ्या भगवतीच्या या रूपाला वंदन करून म्हणावंसं वाटतं, रोजच्या जगण्याच्या लढाईत 10 हातांनी समस्यांशी लढून त्यांना पराभूत करणारी दुर्गा आत्ताच आपण पाहिलीत. आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत आणि ही समाजातली शक्तिपीठ आहेत. त्यांची शक्ती आहोत आपण, आपला समाज. तेव्हा चला या मातृपूजेत सगळेच सहभागी होऊया. आपल्या समाजाला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आपल्या पूर्वजांचा तमसोम ज्योतिर्गमय हा वारसा कोणत्याही श्रेयाची अपेक्षा न ठेवता अनेक संस्था अविरत जपतायत. तुमच्याही आसपास अशा काही संस्था असतील, अशा संस्थांची माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्यांना समाजापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू.